कोकणातील साधारण दिवस कसा असतो त्याआधी आपल्याला थोडंसं घरचं काम करायचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे साधारण 10 वाजायला आलेत आणि आपण आताच उठलो आहे. कालच तुम्ही बघितलं असाल आपल्या वाडीतली पूजा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने उत्तमपणे पार पडली. आणि जी गावातली जी कार्यक्रम होते गावातले जे सोहळे होते, लगीन कार्य आणि वाडीतली पूजा, ते सर्व संपलेले आहेत. आणि आज कोकणातील नॉर्मल दिवस, दैनंदिन दिवस तुम्हाला पाहायला भेटेल. कोकणातील दैनंदिन दिवस आज सुरू झालेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटेल तर कोकणातील दैनंदिन जीवन. आणि आपले 2 ठिकाणी जायचे प्लॅन चालू आहेत. एक म्हणजे माशाणा किंवा रानमेवा आणायला. बघूयात कुठे जायचं प्लॅन होते, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच कुठे जाणं होतं आहे ते. आणि नाही झालं तर आपले जे मित्रांसोबत भटकंती होईलच. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघूयात आपण कुठे चाललो आहे, माशाणा किंवा रानमेवा आणायला. तर चला व्हिडिओला सुरुवात. मित्रांसोबत नदीकडे फेरफटका मारण्याचा प्लॅन झालेला आहे. आणि कोकणात सोहळे संपल्यानंतर कोकणातील साधारण दिवस कसा असतो हे सर्व तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नदीकडे जात होतो आणि आपल्याला बाजूच्याच कलमात पिकलेला आंबा दिसला. मग काय, खूप पाडण्याचा प्रयत्न केला पण पडतच नव्हता आंबा. शेवटी विशाल गेला आणि खाली काही 4-5 पडलेले आंबे होते पिकलेले, ते घेतले आणि आपण थेट नदीकडे आलो. आंबे खाऊन झाल्यानंतर घरी जात होतो. त्याआधी आपल्याला वड आणि ती पारंबी दिसली. मग काय, जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. नदीकडे थोडा फेरफटका मारून आणि पारंबीवरती झोका घेऊन आपण आता आलोय घरी. तर मित्रांनो, आता आपण आहोत आपल्या घराच्या मागच्या बाजूमध्ये आणि जस्ट आता आलोय खाली, फेरी वगैरे मारून आलोय. तर आता थोडी काय होतो, निहारी खाऊया. बघूयात आईने निहारीमध्ये काय बनवले. तर बघूयात काय बनवलं. वा, इकडे भाकरी आहेत. हा, इकडे आहे आपली डाळ आणि इकडे या बाजूला कांदा आहे. तर मित्रांनो, जेवायला बसलोय तर तुम्ही सुद्धा जेवायला या. तर आजची सकाळची न्याहारी अशी आहे, 2 भाकऱ्या आणि सोबत डाळ आणि कांदा पाहिजेच. कांद्याशिवाय जेवण जात नाही. तर या, जेवायला बसलोय, तुम्ही सुद्धा जेवायला या. गावाला कसं असतं, सकाळी चहा नाश्ता होतो आणि नंतर 9-10च्या मध्ये निहारी केली जाते. दुपारचं जेवण वेगळं आणि सकाळची निहारी वेगळी, भाकरीसोबत डाळ भाजी काय असेल ते. आणि दुपारचं जेवण वेगळं भाकरीसोबत. तर या जेवायला. सकाळची निहारी झाल्यानंतर आपण नांदुर्गी खाली गेलेलो आणि छान झोप लागलेली. काय त्यानंतर मित्रांसोबत आपला डाव रंगतो आणि हो, मित्रांसोबत आनंद आणि आठवणी पुन्हा नव्याने साठवण्यासाठी डाव रंगलेला आहे. तुझ्याकडे गेला, माझ्याकडे पाठी झाला, तो हात तुटला नाही होता. बरोबर. आणि कुंडल आणि टेलर. मित्रांनो, आताच आपण आलोय नांदुर्गीजवळून. नांदुर्गीजवळ आपण पत्ते खेळतो. झाला मित्रांसोबत गप्पा वगैरे झाले, 2 तास होते. आणि आता आपण आलोय जेवायला. तर या जेवायला. साधं जेवण आहे, डाळ आहे आणि भात. डाळ असले का जेवण. तर मित्रांनो, थोडा जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण थोड्या चालत खेळायला जाणार आहोत. त्याआधी आपल्याला थोडंसं घरचं काम करायचं आहे आणि घरचं काम झाल्यानंतर आपल्याला
खेळायला जायचं आहे. तर मित्रांनो, ही जी कौलं दिसतात ना, ही कौलं घेऊन इथपर्यंत ठेवायची आणि या शेडीनंतर जी ही पडवी आहे ना इथे ठेवायची. तर चला मग लवकरच सुरू करूयात आणि पटापट खेळायला जाऊयात. मोबाईल चांगल्या जागेवर फिट केलेला आहे. मागे ना सिमेंटची गोण आहे, त्याच्यावरती वीट आधाराला लावलेला आहे. मध्ये मध्ये हे प्लॅस्टिकचं कागद सुद्धा येत होतं. तर चला मित्रांनो, काम वगैरे झालेलं आहे आणि हो, घरातली कामं करण्यामध्ये सुद्धा एक वेगळा आनंद आहे. घरातली कामे करायला पाहिजे, नुसता उन्हाळा काय. तर चला, काम वगैरे झाले तर निघूया, लवकर लवकर जाऊया खेळायला. पोरं सगळे गेलेत खेळायला, तर चला लवकर लवकर लवकर. क्रिकेट म्हणजे मुलांचं पहिलं प्रेम आणि आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तर चला, आपण खेळायच्या आधी दोन्ही संघांनी त्यांची पहिली मॅच विजयी झालेली असते. लीड करण्यासाठी दोन्ही संघांना ही मॅच जिंकणं आवश्यक होती. चल 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 2-3 घ्या 2-3 घ्या 34 बॅटिंग शॉट आहे. चल 2 नाही गंमत बायचा घेतला वाजव आपण सोड त्यात घे छप्पन शॉट घे चल घे. समोरच्या टीमने 24 चेंडूमध्ये 65 रनांचं आव्हान दिलेलं आहे. चेस करण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. बॉलिंग आहे डू हाईट नको रे. आठ एक रन समोरच्या टीमला अशक्य वाटणारे हे चेस तुमचा विशाल एका ओव्हरीमध्येच स्कोअरबोर्ड बदलून टाकतोय. शेवटी आपल्याला 12 बॉल 22 रनांची गरज असते. रनआउटमध्ये आपला विकेट जातोय. शेवटी प्रवीण धाणे शुभम आहे आणि 8 बॉल 16 रनांची गरज आहे. शेवटी 2 बॉल 4 रनांची गरज असते आणि ते न मारल्यामुळे आपल्याला पराभव स्वीकारावा लागतोय. समोरचा संघ 2 विजयाने आघाडीवर आहे आणि 1ची लीड त्यांच्याकडे आहे. सिरीजचा शेवटचा 3रा राऊंड चालू झालेला आहे. समोरच्या संघाने 6 बॉलामध्ये 12 रनांचं आव्हान दिलेलं आहे. शेवटी 1 बॉल 2 रनांची गरज होती आणि हा आपण सामना विजयी होतोय आणि सिरीज दोन्ही संघामध्ये समान होते. घरी आल्यानंतर आई छान फणस कापून देते. तर मित्रांनो, शुभ संध्याकाळ आणि आपण आलोय खेळून हाजरच्या भागातून आपला जो मैदान आहे तिथून आपण खेळून आलोय घरी. घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे केली, देवाची पूजा वगैरे केली, चाय प्याली मस्त आणि आता आलोय तुमच्यासमोर. तर मित्रांनो, इकडे बघा, आईने आपल्याला फणस कापून दिले आणि तो खातोय. बघूयात, टेस्ट करूयात, बघूया कसं लागते. फणसाचा कापा आहे, बघूयात कसा लागतो. आमची काकू आहे ना, तिने दिलेला आहे. आणि छान आहे, गोड लागेल फार. कोकणातला रानमेवा फणस आणि आपल्याला आवडतो फणस. तर आज कुठं जाणं झालं नाही मित्रांनो. 2 ठिकाणी प्लॅन झालेला, एक माशाना किंवा रानमेवा आणायला, पण कुठेच सक्सेस झालं नाही. आपला जो हा व्हिडिओ होता कोकणातील दैनंदिन जीवन, घडामोडी दिवसभरात काय काय घडते, तो खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. दिवसभराचा हा व्हिडिओ होता आणि शेजाऱ्यांना सुद्धा संदीपदाला दिलेला आहे अर्धा. जास्तीत जास्त 4-5 खाऊ शकतात, त्याच्यावरती खाऊ शकत नाही, पाड भरतात आणि गोड आहे. आणि हे ना, हे आटलं फणसाच्या घराच्या आतमध्ये आटला. तुमच्याकडे काय होतं आम्हाला माहित नाही. आपण तिकडं पुण्याला
आणि तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि नदीकडे थोडा फेरफटकाही झाला आणि मित्रांसोबत थोडी गप्पा गोष्टी झाल्या आणि आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच. असा व्हिडिओ खास कोकणातील जीवनशैली, दैनंदिन जीवन, कोकणातल्या गावात नॉर्मल दिवस कसा असतो हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न ह्या आजच्या व्हिडिओमध्ये केला आहे. व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हो, आणि भेटू लवकरच अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदित राहा, हसत राहा. धन्यवाद.